तर आपण यापूर्वीच्या दशकेमध्ये दुसऱ्या युनिटमध्ये तिसऱ्या युनिटमध्ये संघटना घटक आपण पाहत होतो. तर त्यातला संघटनेचा अर्थ आणि महत्त्व आपण पाहिलेला आहे. आज आपल्याला संघटनेचे प्रकार पाहिजे आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, संघटनेचे प्रकार स्पष्ट करा. तर त्यातले दोन प्रकारच्या संघटना आहेत. 10 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, संघटनेचे प्रकार स्पष्ट करा. किंवा असाही विचारला जाऊ शकतो, औपचारिक संघटना म्हणजे काय सांगून त्याची पूर्वदोष स्पष्ट करा. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, अनौपचारिक संघटना म्हणजे काय ते सांगून अनौपचारिक संघटनेचे पूर्वदोष स्पष्ट करा. तर आपल्याला संघटनेचे कोणकोणते प्रकार आहेत ते तुम्हाला पाहायचं आहे. मागच्या दशकेमध्ये आपण संघटनेचा अर्थ आणि संघटनेचं महत्त्व पाहिलेलं आहे. आज आपल्याला पाहिजे संघटनेचे प्रकार. संघटनेचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक औपचारिक संघटना आणि दुसरा आहे अनौपचारिक संघटना. असे दोन औपचारिक आणि अनौपचारिक असे दोन संघटनेचे प्रकार पडतात. या प्रकारांना औपचारिक संघटना आणि अनौपचारिक संघटना हे दोन प्रकार या संघटनेचे पडतात. या प्रकारांना संघटनेला यांत्रिकी आणि मानवतावादी दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं जातं. औपचारिक संघटनेला यांत्रिकी दृष्टिकोनातून पाहिलं जातं, तर अनौपचारिक संघटनेला मानवीय दृष्टिकोनातून पाहिलं जातं. याचे दोन दृष्टिकोन सुद्धा सांगता येतात. तर त्यातला आपल्याला पहिला प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे औपचारिक संघटना किंवा त्यालाच आपण यांत्रिकी दृष्टिकोन सुद्धा म्हणतो. संघटनेचा हा जो पहिला प्रकार आहे हा पारंपरिक आणि यांत्रिकी स्वरूपाचा आहे. कारण या औपचारिक संघटनेचा अर्थ पाहत असताना असं पाहिलं जातो की औपचारिक संघटना ही बनवत असताना नियम व कायदा याला अनुसरून बनवले जाते. नियम व कायदा याद्वारे जी संघटना बनवली जाते त्याला औपचारिक संघटना. औपचारिक फॉर्मल संघटना, त्याला इंग्लिशमध्ये फॉर्मल सुद्धा म्हणलं जातं. औपचारिक संघटनेचा अर्थ सांगत असताना काय सांगितलं जातो, जी संघटना नियम व कायद्याद्वारे बनवली जाते, ज्याचं रीतसर कायद्याद्वारे रजिस्ट्रेशन होतं, ज्याचं रीतसर कायद्याद्वारे नोंदणी होती, त्याला औपचारिक संघटना म्हटलं जातं. मी त्याचे प्रकार तुम्हाला सांगितल्यानंतर याचं प्रामुख्याने लिडा उर्विक असेल, ल्युथर उर्विक असेल, जेडी मुनी असतील, त्याचबरोबर एल.डी. व्हाईट असेल, W.H. विलोबी असेल, अशा वेगवेगळ्या विचारवंतांनी औपचारिक संघटनेचं समर्थन केलं आहे. जिचा आराखडा किंवा रूपरेषा विशेषज्ञाकडून तयार केली जाते तिला औपचारिक संघटना असं म्हटलं जातं. एखाद्या घराची आपल्याला बांधणी करायची आहे, आपण एखादी वास्तू उभा करतो, वास्तू म्हणजे घर, इमारत उभी करायची आहे, त्यावेळेस ती इमारत किंवा घर उभी करत असताना आपण काय करतो, सुरुवातीला इंजिनियर कडून त्याचा आराखडा तयार करतो, इंजिनियर कडून त्याची रूपरेषा तयार करतो आणि त्यानंतरच ते घर उभा करतो. त्याच पद्धतीने संघटना या सुद्धा काही संघटना अशा आहेत की ती संघटना बनवण्यापूर्वी त्याची रीतसर अशी घटना बनवली जाते, रीतसर कायदा आणि नियमाला अनुसरून त्याचं रजिस्ट्रेशन आणि नोंदणी केली जाते आणि त्यानंतर ती संघटना स्थापन होते. त्याची उदाहरणं जर आपल्याला पाहिजे असतील तर औपचारिक दृष्टिकोनातून स्थापन होणाऱ्या शिक्षकांच्या संघटना असतील, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या संघटना असतील, महिलांच्या संघटना असतील. या संघटना बऱ्याच वेळी कायद्याच्या नियमाला अनुसरून रीतसर नोंदणी करून कर्मचाऱ्यांच्या संघटना असतील, अशा संघटना रीतसर नोंदणी करून औपचारिकरित्या स्थापन केल्या जातात. कायद्याद्वारे, विशिष्ट अशा कायद्याद्वारे अशा संघटनांची निर्मिती केली जाते. तुम्ही एखाद्या संघटनेचं बॅनर पाहिलं असेल तर त्या संघटनेच्या बॅनरवर रजिस्ट्रेशन क्रमांक असतो, रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांक असतो. म्हणजे ती संघटना काय झाली, औपचारिक संघटना झाली आणि ती कायद्याद्वारे आणि नियमाद्वारे बनवलेली असते, निर्माण केली असते, म्हणून त्या संघटनेला औपचारिक संघटना असं म्हटलं जातं. औपचारिक संघटनेचा अर्थ पाहत असताना एक दोन व्याख्या आपण पाहू आणि त्यानंतर मग औपचारिक संघटनेची वैशिष्ट्ये पाहू. तुम्हाला औपचारिक संघटनेची वैशिष्ट्ये विचारले जाते किंवा औपचारिक संघटनेचे गुणदोष हे विचारले जाते. तर त्यापूर्वी सुरुवातीला आपण औपचारिक संघटनेचा अर्थ पाहू. अर्थ पाहत असताना दोन व्याख्या आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. त्यातली पहिली व्याख्या आहे लिंडा उर्विक यांनी सांगितलेली. उर्विक असं म्हणतो, औपचारिक संघटना म्हणजे अशी औपचारिक रूपरेषा
किंवा प्रशासकीय आराखडा की ज्याची रचना तज्ज्ञाकडून निश्चित नियम व उपनियमांच्या आधारावर केली जाते. म्हणजे एखादी संघटना बनवत असताना त्या संघटनेची विशिष्ट अशी घटना किंवा आराखडा किंवा रूपरेषा तयार केली जाते आणि त्यानंतर ती संघटना निर्माण केली जाते. म्हणजे त्यालाच आपण कायदेशीर संघटना म्हणतो किंवा त्यालाच आपण औपचारिक संघटना असं म्हणतो. आता तुमच्यासमोर दोन उदाहरणं आहेत. एक आहे औपचारिक संघटनेचं आणि दुसरं आहे अनौपचारिक संघटनेचं. अनौपचारिक संघटना कशी बनते? काही व्यक्ती एकत्रित आलेले आहेत आणि विचार करत असताना एकमेकांच्या समदुःखांच्या समस्या त्यांना मांडायच्या आहेत. अशा वेळी ती संघटना औपचारिक दृष्टिकोनातून अनौपचारिक दृष्टिकोनातून निर्माण होते. तिला कुठलाही कायदेशीर आधार नसतो. त्यावेळेस त्या संघटनेला आपण काय म्हणतो? अनौपचारिक संघटना. आणि औपचारिक संघटना ही कायद्याद्वारे निर्मित झालेली असते. कायदा नियम याला अनुसरून निर्माण झालेली असते. नियम आणि कायद्याद्वारे ती बनवलेली असते. त्याचा विशिष्ट असा एक आराखडा तयार केला जातो. त्याची विशिष्ट अशी एक घटना बनवली जाते आणि त्याद्वारे ती संघटना बनवली जाते. म्हणून त्याला औपचारिक संघटना. याच्या उलट अनौपचारिक संघटना आहे. तर त्याच्यामधला मी फरक ज्यावेळेस अर्थ सांगत असेल त्यावेळेस त्यामध्ये फरक सांगेल. तर उर्वरितचा अर्थ सांगण्याचा हाच आहे की जी संघटना विशिष्ट रूपरेषा किंवा प्रशासकीय आराखडा तयार करून केली जाते, जी रचना त्याद्वारे केली जाते, त्या संघटनेला आपण औपचारिक संघटना. त्यानंतर आम्ही एल डी व्हाईट यांनी सांगितलेली व्याख्या. एल डी व्हाईट असं सांगतो, औपचारिक संघटना म्हणजे शासन व्यवस्थेत कायद्याद्वारे व वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ठरविण्यात आलेली औपचारिक संबंधाची व्यवस्था. त्याचा अर्थ असा होतो की शासन व्यवस्थेमध्ये म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कायद्याद्वारे व वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ठरवण्यात आलेली औपचारिक संबंधाची व्यवस्था. म्हणजे प्रशासकीय कामकाज करत असताना कर्मचाऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतात, आपण पाहतो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलं तर कर्मचाऱ्यांचं एक विशिष्ट असं संघटन आहे, मंत्रालयात गेलं तर कर्मचाऱ्यांचं विशिष्ट असं संघटन आहे. आणि हे कशाद्वारे आहे? भारतीय राज्यघटनेला अनुसरून यांची रचना आणि निर्मिती केलेली आहे. म्हणून आपण त्याला औपचारिक संघटना. प्रशासनाच्या नियमामध्ये आणि कायद्यामध्ये अशा संघटना बांधून तयार केलेल्या आहेत. त्याची रचना त्या नियमानुसार केली आहे. म्हणून त्याला आपण औपचारिक संघटना. आणि औपचारिक संघटनेची वैशिष्ट्ये काय आहेत? मग औपचारिक संघटनेची वैशिष्ट्य सांगत असताना हे वैशिष्ट्य सांगितलं जातात. पहिलं वैशिष्ट्य काय सांगतायत मग आपल्याला? त्याची वैशिष्ट्य पाहू आपण. औपचारिक संघटनेचं पहिलं वैशिष्ट्य काय सांगता येईल? हेच आहे सांगितलं, कायदा व नियमाद्वारे निर्मित. कायद्याद्वारे निर्मित औपचारिक संघटना ही कायद्याद्वारे निर्मित असते. कायद्यानुसार जर आपल्या देशामध्ये संघटना बनवायची असेल तर सोसायटी ऍक्ट 1860 आहे किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 यानुसार वेगवेगळ्या संघटना बनवतात. म्हणजे ह्या कायद्याला अनुसरून तशा प्रकारची रचना आराखडा तयार करावा लागतो आणि त्यानंतर ती संघटना म्हणजे कायद्याद्वारे. औपचारिक संघटनेचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं आहे कार्यविभाजन. औपचारिक संघटना ही काम करत असताना त्याच्यामध्ये औपचारिक संघटनेमध्ये कार्याचे विभाजन केलं असतं. मग वरिष्ठ कोण आहे, कनिष्ठ कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहे, त्याची जबाबदारी काय आहे, सचिवाची जबाबदारी काय आहे, किंवा वरिष्ठ घटक कोणता आहे, त्याच्यानंतरचा घटक कोणता आहे, त्याच्यानंतरचा घटक कोणता आहे, अशा प्रकारची स्तर रचना केली जाते आणि कार्याचं विभाजन केलं जातं. मग नियोजन कोण करणार, या आर्थिक कार्याचे अंमलबजावणी कोण करणार, किंवा एखाद्या संघटनेतल्या एखाद्या दुसऱ्या घटकाची जबाबदारी आहे, अशा प्रकारे कार्याचे विभाजन औपचारिक संघटनेमध्ये. अनौपचारिक संघटनेमध्ये कसं असतं? सर्वजण मिळून काम करतात. तिथं कोणीही वरिष्ठ कनिष्ठ नसतो. मात्र औपचारिक संघटनेमध्ये वरिष्ठ कनिष्ठ स्तर रचना केली जाते आणि कार्याचे विभाजन केले जाते. त्यानंतर आहे तिसरं वैशिष्ट्य आहे अधिकार व जबाबदारीची निश्चितीकरण. अधिकार व जबाबदारीची औपचारिक संघटनेमध्ये अधिकार आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातात. मग ए हा जर वरिष्ठ असेल तर ए ला कोणकोणती कार्य आहेत, कोणकोणते अधिकार त्यांना पार करावे लागतात, त्याच्यावर जबाबदारी काय आहे. बी हा त्याच्यापेक्षा कनिष्ठ असेल तर बी ला कोणकोणती कार्य पार करावी लागतात. सी हा त्याच्यापेक्षा कनिष्ठ असेल तर त्याला कोणकोणती कार्य पार करावी लागतात.
डी हा चतुर्थ श्रेणीचा असेल, कर्मचारी शिपाई वर्गाचा असेल तर त्याला कोणती कार्यक्रम, म्हणजे त्याचे अधिकार काय आहे आणि त्याची जबाबदारी काय आहे हे औपचारिक संघटनेमध्ये निश्चित केलं असतं. सुरुवातीला जो संघटनेमध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारचं अधिकार त्याला दिलेले असतात आणि जबाबदारीचं निश्चित केलं असतं. अधिकाराबरोबर जबाबदारी दिली जाते. अधिकाराबरोबर जबाबदारी असेल तर कुणाला तरी त्याला उत्तर द्यावं लागतं, त्याला उत्तरदायी सुद्धा राहावं लागतं आणि त्यामुळे तो अधिकार मिळाल्यानंतर जबाबदारी नाही. समजा एखाद्याला आपण अधिकार दिले, एखाद्या पदावर त्याची नियुक्ती केली, ग्रामसेवक एखाद्या गावाचा ग्रामसेवक आहे गावात आणि तो गावातच येत नसेल, गावातील लोकांच्या समस्या सोडवत नसेल, फक्त अधिकारी गाजवत असेल तर ती जबाबदारी तो व्यवस्थितरित्या पार पाडतो का? नाही. मग त्याप्रती त्याच्या विरोधात तुम्ही कोणीतरी ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर कदाचित त्याची नोकरी करणार तरी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एखाद्या व्यक्तीला अधिकार दिल्यानंतर त्याला ते अधिकार वगैरे जबाबदारीने पार पाडावे लागतात, अन्यथा वरिष्ठांना त्याचं उत्तर त्याला द्यावं लागतं. म्हणजे औपचारिक संघटनेमध्ये अशा प्रकारे अधिकार व जबाबदारीचं निश्चितीकरण सुद्धा केलेलं असतं. त्यानंतर आहे अधिकार पद परंपरा. नंतरचं वैशिष्ट्य आहे अधिकार पद परंपरा. आता अधिकार पद परंपरा म्हणजे काय? त्याला इंग्लिशमध्ये हिरार्की म्हणतो. संघटनेचं एक तत्व आहे. अधिकार पद परंपरेचं तत्व हे अशा पद्धतीने समजावून सांगितलं. कोणत्याही संघटनेमध्ये अशा प्रकारची रचना असते. एक वरिष्ठ असतो, त्याच्यानंतर त्याच्या खाली काही कनिष्ठ असतात, प्रशासनामध्ये अशी रचना असते. एक वरिष्ठ असतो, त्याला मदत करण्यासाठी दुसरे दोन अधिकारी असतात, त्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी तिसरे असतात. प्रशासनातली ही जी काही रचना आहे अधिकार पद परंपरा आहे. वरिष्ठ कनिष्ठ स्तर रचना निश्चित करणे म्हणजे अधिकार पद परंपरा. आपल्याला संघटनेचं नंतरचं तत्व आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये, ते आपल्याला पाहायचं आहे. आणि ही रचना कुठे निश्चित असते? औपचारिक संघटनेमध्ये असते. हे औपचारिक संघटनेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कोण वरिष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे, कोण त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहे, वरिष्ठ कनिष्ठ स्तर रचना ही औपचारिक संघटनेमध्ये निश्चित असते. म्हणजे हे एकाचं वैशिष्ट्य. त्यानंतर आहे लिखित व्यवहार. औपचारिक संघटनेचा कुठलाही व्यवहार हा लिखित स्वरूपात असतो. म्हणजे एखादं काम आपल्याला करायचं आहे तर त्याचं पत्र लिहिलं जातं. एखादा काम केल्याच्या नंतर त्याचा हिशोब द्यायचा आहे, त्याच्यासाठी पत्र लिहिलं जातं. म्हणजे औपचारिक संघटनेचा संपूर्ण व्यवहार हा कसा असतो? लिखित असतो. त्याचं विशिष्ट असं रेकॉर्ड सुद्धा मेंटेन केलं असतं, तयार केलं असतं. त्यानंतर आहे आदेशाची एकता. औपचारिक संघटनेमध्ये किंवा शासकीय संघटनेमध्ये त्याला शासकीय संघटना सुद्धा म्हणतात. आदेशाची एकता असते. आदेशाची एकता म्हणजे काय? हे तत्व सुद्धा आपल्याला प्रशासनाच्या नंतरच्या प्रकरणामध्ये माहिती आहे. आदेशाची एकता म्हणजे काय? संघटनेतील इतर कनिष्ठांना एकाच वरिष्ठाकडून आदेश प्राप्त होणं म्हणजे आदेशाची एकता. आपल्या कुटुंबामध्ये आपण 4-5 जण असतो. आपले वडील जे सांगतात तेच आपण ऐकतो ना. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आदेशाची एकता आहे की. किंवा एखाद्या कुटुंबामध्ये आई असेल, आईला अधिकार दिले असतील, आईनं आदेश दिल्याच्या नंतर ते कुटुंबातील इतर सदस्यांनी ऐकणं म्हणजेच आदेशाची एकता. म्हणजे एका वरिष्ठाने अनेक कनिष्ठांना आदेश देणं किंवा अनेक कनिष्ठांना एका वरिष्ठाकडून आदेश प्राप्त होणं म्हणजे आदेशाची संघटनेचे तत्व आहे. आपल्या कुटुंबामध्ये असते की नाही का? भाऊ एक सांगतो, आई एक सांगते, बहीण एक सांगते, असं होते का? नाही होत. एकाचाच आदेश पाळणं म्हणजे आदेशाची एकता. संघटनेमध्ये असंच असतं. याचा आदेश सर्वांना फॉलो करावा लागतो, आदेशाचं पालन करावं लागतं. जिल्हाधिकारी आहे, जिल्हाधिकारी हा संबंध जिल्ह्याच्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांना आदेश देतो, त्याच्याप्रमाणे त्यांना काम करावं लागतं. महाविद्यालयाचा प्राचार्य आहे, प्राचार्य जे सांगतील त्या पद्धतीने आम्हाला सर्वांना काम करावं लागतं आहे ना. म्हणजे आदेशाची एकता ही औपचारिक संघटनेमध्ये असते. एकाच वरिष्ठाकडून आणि कनिष्ठांना आदेश प्राप्त असतो. हे औपचारिक संघटनेचं वैशिष्ट्य. त्यानंतर आहे समन्वय व सुसंवाद. 7वं वैशिष्ट्य आहे समन्वय व सुसंवाद. संघटनेमध्ये
काम करत असताना या संबंध घटकामध्ये, या संबंध कर्मचाऱ्यामध्ये समन्वय असतो, एकमेकांशी परस्पर संबंध, विचार विनिमय, विचार विमर्श, कोणाला काही अडचणी असतील तर त्या अडचणी एकमेकांमध्ये समन्वयाने आपल्या कुटुंबामध्ये असते की नाही. का असतं आईचं तोंड एका बाजूला, भावाचं तोंड एका बाजूला, बहिणीचं तोंड एका बाजूला, वडिलांचं तोंड एका बाजूला, असं असतं का. एखाद्या घरात लग्न कार्य करायचं असते, मुलीचं एखाद्या वरच्या शिक्षणाला ॲडमिशन करायचं असेल, मुलाचं मुलाला एखादा उद्योगधंदा उभा करून द्यायचा असेल, सर्वजण चर्चा करतात की ती चर्चा करणे म्हणजे समन्वयाने सुसंवाद. संघटनेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे सुसंवाद आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे कार्यक्षमता आणि नेतृत्व. आता जास्त वैशिष्ट्य सांगत नाही. नेतृत्व तर अशा पद्धतीने नेतृत्व एक विशिष्ट असं नेतृत्व औपचारिक संघटनेमध्ये निर्माण झालेलं असतं आणि नेतृत्वावर विश्वास करून संघटनेतील औपचारिक संघटनेतील सर्व यंत्रणा. ठीक आहे. हे झाली औपचारिक संघटनेची वैशिष्ट्य. मला जर वैशिष्ट्य विचारली तर ही वैशिष्ट्य तुम्हाला लिहायचं पाठच झाली पाहिजे. औपचारिक संघटनेची वैशिष्ट्ये: नियम व कायद्याद्वारे निर्मित, कार्याचे विभाजन, अधिकार व जबाबदारीचे निश्चितीकरण, अधिकार परंपरा, लिखित व्यवहार होत असतो, आदेशांची एकता, समन्वय, सुसंवाद आणि नेतृत्व, अशी ही औपचारिक संघटनेची वैशिष्ट्ये. त्यानंतर पाहू आपण औपचारिक संघटनेची गुणदोष. औपचारिक संघटनेचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत, चांगली बाजू काय आहे आणि दुसरी जमेची बाजू काय आहे, वाईट बाजू काय आहे. ज्या औपचारिक संघटना असतात, कायद्याद्वारे ज्या संघटना निर्माण झालेल्या असतात प्रशासनामध्ये, त्याची चांगली बाजू काय आहे आणि त्याचे दोष काय आहेत, हे दोन्ही भागात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कोणती संघटना चांगली आहे किंवा दोन्ही संघटना चांगल्या आहेत की कशा आहेत. मला तर असं वाटतं की दोन्ही संघटना समाजामध्ये असल्या पाहिजेत, प्रशासनामध्ये असल्या पाहिजेत, जेणेकरून प्रशासनाला चांगलं काम करण्याचा, प्रशासनामध्ये चांगली कार्य पूर्णतः जाऊ शकते. तर आपल्याला पाहिजे औपचारिक संघटनेची गुण व दोष. त्यातली सुरुवातीला आपण गुण पाहू. पहिला गुण आहे औपचारिक संघटनेमुळे कार्याची पुनरावृत्ती करते. बार तेच कार्य होत नाही. मी तुम्हाला औपचारिक संघटनेचे उदाहरण सांगत असताना अशा प्रकारची रचना काढून घेतो. संघटना, प्रशासनाची संघटना जर आपण म्हटलं, बार कार्य तेच पार पाडलं जाऊ शकत नाही. एखादं कार्य वरिष्ठांनी सांगितलं तर कनिष्ठ काय करतात, याला सांगितल्यानंतर हा याला देतो, हा याला देतो आणि याच्यामुळे हे कार्य पार पाडतो. उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली सरकारने, गावापर्यंत पोहोचण्याचं काम कोणी केलं, गावातील ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, या शेवटच्या घटनेने केलं आहे ना. म्हणजे डबल ती योजना पार पाडण्याची जबाबदारी करता आली नाही. एकदाच ते कार्य झालं म्हणजे कार्याची पुनरावृत्ती काळजी घेतली. 4 घटकाकडून एक कार्य करून घेण्याचं काम पडलं नाही. त्या गावामध्ये एका घटकाला कार्य दिलं, त्यानंतर ते कार्य. महिला बचत गटाचं कार्य, याच्या अंतर्गत दृष्टिकोनातून महिला बचत गटाची स्थापना सुद्धा एक औपचारिक संघटना आहे. त्यानंतर दुसरं आहे संघटनेत सरळपणे व सुलभतेने उद्देश पूर्ण होतो. अतिशय सरळ आणि जो काही साध्या पद्धतीने त्याला होतो अशा प्रकारची रचना असल्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिल्याच्या नंतर कनिष्ठाला ती जबाबदारी पार पाडते, त्याचा रिपोर्ट अहवाल वरिष्ठाला द्यावा. त्यानंतर आहे औपचारिक संघटनेत प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आणि उत्तरदायित्व स्पष्ट असतं. मी तुम्हाला सांगितलं अधिकार व जबाबदारी त्याची स्पष्ट असते. त्याला कोणतं कार्य पार पाडायचे आणि ते आपल्याला पार पाडायचंच आहे, त्यासाठी मी उत्तरदायी आहे हे त्याला निश्चित ठरलेलं असतं. त्यामुळे ही उत्तरदायित्व आणि जबाबदारी सुद्धा निश्चित असते. त्यानंतर आहे औपचारिक संघटनेत पद आणि दर्जानुसार सर्व व्यक्तींना महत्त्व दिलं जातं. प्रशासनामध्ये हा वरचा साहेब आहे, वरिष्ठ अधिकारी आहे, हा 2 नंबरचा साहेब आहे, हा 3 नंबरचा साहेब आहे, म्हणजे तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, तलाठी आहे, विस्तार अधिकारी आहे, ग्रामसेवक आहे. म्हणजे त्यानुसार पदानुसार त्याला काय महत्त्व आणि दर्जा दिला जातो. हे औपचारिक संघटनेचं एक महत्त्वाचं गुण आहे. त्यानंतर औपचारिक संघटनेत पक्षपातरहित व्यवहार केले जातात. इथं कुठल्या गव्हर्नमेंटचं काम करत असताना कुठंही पक्षपात केला जात नाही. नियमानुसार, आता आपल्याला माहिती आहे कोणाचे कामं केले जातात, कोणाचे नाही, ते अलिखित नियम आहे. परंतु नियम काय सांगतो की प्रशासकीय काम करत असताना जात, धर्म, वर्ग, पंथ न पाहता ज्याच्या पात्रता आहे त्यानुसार त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे हे सांगितलं जातं. आणि औपचारिक संघटना त्या पद्धतीने हे त्याचे गुण आहेत. दोष काय आहेत औपचारिक संघटनेचं? औपचारिक संघटनेत दोष पाहत असताना पहिला दोष आहे मानवी तत्वांची उपेक्षा होते. बऱ्याच वेळी काय होतं, औपचारिक संघटनेमध्ये काम करत असताना मानवी तत्वांची उपेक्षा होती. मानवी तत्वांची उपेक्षा होती म्हणजे काय होतं, एखादा कर्मचारी कामावर येत असताना
त्याची वेळ त्या ऑफिसला पोहोचण्याची 10 वाजताची आहे आणि तो जर समजा 11 वाजता पोहोचला किंवा 10:30 पोहोचला तर बऱ्याच वेळी त्याची रजा टाकली जाते है ना. परंतु तो 10, 10:30, 11ला का हे त्याला विचारलं जात नाही, कारण नियम काय आहे, तो 10 वाजता कामावर आलाच पाहिजे हा नियम आहे. परंतु तो 10:30ला का आला याची विचारणा त्याला केली जात नाही, त्याची विचारणा त्याला झाली पाहिजे. कारण कदाचित त्याचा मुलगा आजारी पडला असेल, कदाचित त्याची पत्नी आजारी असेल, कदाचित त्याची मुलगी एखाद्या त्याला शाळेमध्ये पत्नीला मुलीला सोडायचं असेल, हे की नाही. ही मानवी बाजू, मानवी तत्वाची बाजू औपचारिक संघटनेत हा एक मोठा औपचारिक संघटनेचा दोष आहे. त्यानंतर आहे औपचारिक संघटनेत योग्य समन्वयाचा अभाव. बऱ्याच वेळी काय होतं, मी वरिष्ठ आहे, मी सांगत त्या पद्धतीने खालच्याने काम केलं पाहिजे, मला इतरांनी विचारण्याची गरज नाही, अशा प्रकारची भावना बऱ्याच वेळी निर्माण होते. त्यामुळे समन्वय साधला जात नाही. हा याच्याशी बोलत नाही, हा याच्याशी बोलत नाही, किंवा जो कनिष्ठ आहे तो दुसऱ्या कनिष्ठाशी बोलत नाही. एक प्रकारे समन्वयाचा अभाव सुद्धा औपचारिक संघटनेमध्ये कधी आढळतो. आपण सरकारी ऑफिसमध्ये तुम्ही गेले एखाद्या कार्यालयामध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की काय कोणत्या प्रकारची अवस्था असते. आपण जाऊ ऑक्टोबरमध्ये आपल्याला भेट द्यायला जायचे कलेक्टर ऑफिसला. आपण सर्व फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनलचे 3ही वर्गाचे विद्यार्थी त्यांची परमिशन घेऊन आपण कलेक्टर ऑफिसला भेटायला जातो, जिल्हाधिकारी कार्यालयाला व्हिजिट करतो. ठीक आहे. त्यानंतर आहे औपचारिक संघटनेत केवळ कार्यसंबंधावर भर दिला जात असल्यामुळे मानवी संबंधाकडे दुर्लक्ष केलं जातं. औपचारिक संघटनेमध्ये कार्याला महत्त्व असतं. तुम्ही जितकं कार्य कराल तितकंच त्याला महत्त्व आहे. परंतु तुमच्या आपापसात जे मानवी संबंध आहेत, तुमचे आपापसात जे रिलेशन्स आहेत त्याला बिलकुल महत्त्व दिलं जात नाही. त्यानंतर आहे औपचारिक संघटनेत नियम आणि कायद्यांचा अतिरेक केला जातो. केवळ कायदा आणि कायद्यानुसारच काम करा, कायद्यानुसारच एखाद्याला वेतन मिळेल, कायद्यानुसारच एखाद्याचं, मी आता तुम्हाला सांगितलं एखाद्या कर्मचाऱ्याकडून चूक झाली, नकळतपणे चूक झाली तर कायद्यानुसार त्याला शिक्षा दिली जाते. म्हणजे नियमाचा आणि कायद्याचा अतिरेक सुद्धा बऱ्याच वेळी औपचारिक संघटनेमध्ये होतो. असे काही दोष सुद्धा औपचारिक संघटनेचे. तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारला प्रश्न की औपचारिक संघटनेचे गुण व दोष स्पष्ट करा तर तुम्हाला हे 4-5 गुण 4-5 दोष स्पष्ट करा. आपल्या सगळ्या या सर्व या नोट्समध्ये आहेत. या सर्व नोट्समध्ये औपचारिक संघटनेचे गुण